तुम्ही जर का जुन्या आठवणींमध्ये अडकून पडला असाल तर यावर संत एकनाथ महाराज म्हणतात की जुनी दुःख आठवण आली की लगेच नामस्मरणाकडे वळावे. माणूस भूतकाळातील अपमान दुःख स्वतःच्या चुकांमध्ये अडकून पडत स्वतःचं वर्तमान खराब करून बसतो. आठवणींना स्वप्न समजा, त्या झाल्यात त्या पुन्हा पुन्हा होणार नाहीत. एकदा एक माणूस संत एकनाथ महाराजांकडे आला. तो खूपच दुःखी होता आणि तो त्यांना म्हणाला, महाराज, माझं आयुष्य सतत जुन्या आठवणींमध्ये रमून जातं. केलेल्या चुका, झालेलं नुकसान, लोकांनी केलेला अपमान, मी काहीही केलं हे विसरू शकत नाही आहे. रोज रोज तेच विचार माझं मन पोखरत राहतंय. महाराज त्यावर शांतपणे ऐकत होते. मग त्यांनी त्याला एक रिकामा माठ दिला आणि म्हणाले, जा, या माठामध्ये नदीवरून पाणी भरून घेऊन ये. तो माणूस नदीवर गेला, पण चालता चालता तो सतत आपल्या भूतकाळामध्ये रमून राहायचा. त्याला जाताना खूप वेळ लागला आणि शेवटी तो ते पाणी भरलेलं माठ परत घेऊन आला. महाराजांनी त्यावर त्याला विचारलं, तू नदीवर गेला होतास तर चालताना तू काय करत होतास? तो म्हणाला, मी वाटेमध्ये जाताना जुन्याच गोष्टींचा विचार करत होतो. महाराज यावर हसले आणि म्हणाले, बघ, तू नदीवर गेला होतास, पाणी आणलं, पण वाटेमध्ये तू पुन्हा जुन्याच गोष्टींमध्ये अडकून पडला. त्याचा तुला काय उपयोग झाला? फक्त तुझा वेळ गेला, तुझं मन त्यात थकलं. आयुष्यही असंच असतं. आपल्याला आजमध्ये जगायचं असतं, पण आपण काल काय घडलं त्यातच अडकून बसतो. त्यामुळे आपलं आज त्यामध्ये वाया जातं. मग ते त्यावर पुन्हा म्हणाले, भूतकाळाला नमस्कार कर, त्यातून काहीतरी शिक, पण त्यात अडकून बसू नको. सतत परमेश्वराचं नामस्मरण कर. जे मिळालं आहे त्यासाठी आभारी राहा. जसं तू हे माठ भरून आणलंस तसंच तू तुझं मनही राममनाने भर. मग जुने विचार आपोआप निघून जातील. तो माणूस यावर समजून गेला. तो हसून म्हणाला, महाराज, खरंच तुम्ही मला खूप छान समजवलं. मी काल जे घडलं ते विसरून आजमध्ये जगायला शिकेन. मला समजलं की मी जर भूतकाळात अडकून राहील तर माझा वर्तमान यामध्ये नष्ट होईल. त्यामुळे मी वर्तमानात सतत नामस्मरण करेन आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करेन. जर का तुमच्या बाबतीतही असं काही घडत असेल तर यावर एकच उपाय आहे, वर्तमानामध्ये जगा आणि जुन्या आठवणी आल्या की परमेश्वराचे नामस्मरण करा. तुमचे जुने विचार आपोआपच नष्ट होत जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.